नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत. आत्ताच जस्ट फ्रेश वगैरे झालो, चहा पिऊन आलो जरा मिलमध्ये, पण अजून लोडिंग नाही चालू झालं. हे पुढं घ्या, जराशी पुढं घ्यायला सांगणं. ते अजून लोडिंग नाही चालू झालं. गाडी वगैरे सगळी आम्ही ओपन केली, कारण की आतून रश्या वगैरे नव्हतं घेतलं. एशियन पेंटला गेली होती तर तशीच बांधली होती. आता चालू करतो. थोडीशी गाडी पुढं घ्यायला सांगितली, पप्पू घेतो. बघू आता बांधायची का नाही, नंतर ठरवू काय होतं काय नाही. कारण की परत बांधायचं आणि जास्त हाईट जर मालाची गेली तर परत पुण्यात पण खोलायला लागते गाडी. त्याच्यामुळं काय अंदाज नाही आता काय होतं काय नाही. बघत भरल्यानंतर येते. नवीन ट्रान्सपोर्ट झालंय, त्याच्या थ्रू चालू आहे. पण आरसू थ्रू आलो आपण. तिने डायरेक्ट आपल्याला पण फोन केला होता, पण आरसूला विचारूनच हे केलं. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं मित्रांनो. ते मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजले. हां, आणि बघा वातावरण कसं झालं. सगळं पावसाचं हे झालं. पाऊस वगैरे पडला की काय खरं नाही. बघा एक तर टप वगैरे सगळं खोलून ठेवलं आहे आणि त्यात असं वातावरण झालं पावसाचं. आता बघू काय होतं. पुढं काय नाही वाटत आहे, पण या साईडला पण बघा सगळं पावसाचं वातावरण झालं. जर पाऊस आला अचानक तर आमचं काय खरं नाही. आमची लय पळापळी होणार आहे, कारण की पहिले ताडपत्री वगैरे टाकायला लागणार. आम्ही तयारीतच राहतो जरा. आता गाडी भरली आहे बऱ्यापैकी. आज तरी अजून तास दीड तास जाईल असा अंदाज आहे. बघूयात काय होतं, किती वेळ लागतो. तर फक्त पाऊस नको येऊन दे आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. मुल्ला ढाब्याच्या पुढं आलो आहे आम्ही. रात्री पहाटे 4:30ला पोचलो मी तिथं. झोपलो होतो. नंतर आता सकाळी पप्पूनी गाडी काढली बाहेर. जरासंच पुढं आलो आहे. मुल्ला ढाबा इथं मागच आहे, एक 100-200 मीटरवर. पुढं आल्यावर काहीतरी आवाज आला पप्पूला, गाडीत असं तुटल्यासारखा. पण चेक केलं, काही तर दिसत नाही. सगळं चेक केलं कुंदन शेटनी, पण काय अजून प्रॉब्लेम तर दिसत नाही. गाडी व्यवस्थित चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही. काल फक्त मुल्ला ढाब्यात मी एंट्री करताना गाडी जरा हे झाली, काय म्हणतात, गरम झाली. बाकी काय अडचण तर दिसत नाही. कुंदन शेटनी सगळंच चेक केलं. आम्ही सगळंच बघितलं, अख्खी गाडी चेक केली, कुठं काय प्रॉब्लेम दिसत नाही. आता बघू. आसिफबाईला पण फोन लावलाय. आसिफबाई म्हटले की जरा गाडी चालून बघा, गाडी गरम वगैरे होती का परत. तर बघूयात आता, निघूयात. काय प्रॉब्लेम असेल तर कळेल लगेच. तर नाहीतर नितीन मिस्त्रीचे इथं दाखवायला. मी तर झोपलोच होतो, मला तर काय माहीत पण नाही कशाला आवाज आला वगैरे काय. आत्ता पप्पूनी उठवलो, कारण की केबिन वरती घ्यायला लागते. असे केबिन वर घेतली. तर बघत आता इथून निघूयात. पुढं काय प्रॉब्लेम असेल तर गाडी वगैरे गरम जर झाली तर नितीन मिस्त्रीच्या इथं दाखवत आहे. तर निघूयात मित्रांनो. दुपारचे 4 वाजलेत मित्रांनो, संध्याकाळचे. नितीन मिस्त्रीच्या गॅरेजवर पोचलो आहे. 2 वाजता आलो आम्ही. गाडीचं काम चालू आहे. मोठा प्रॉब्लेम झाला आमचा. गाडीची गॅसकीटच गेलेली आहे. आता ते खोलाखोली चालू आहे. सगळेजण थांबलेत बघा तिथं. आता खोलल्यानंतर नेमकं अजून पुढं काय काय झालंय. आता तर सांगितलं की गॅस किट गेले बघा. पाणी सगळं पाणी सांडलं, गरम झाली. तर 100वर गेली ती गाडी एकदम. आणि इथं आल्यानंतरच सगळं पाणी फेकलं. मुल्ला ढाब्याच्या इथं झोपलो तर रात्री तिथंच गरम झाली रात्री आल्यानंतर. त्याच्यानंतर सकाळी परत गरम झाली, पण इथपर्यंत आली ती नशीब.
खोलत आहे आता सगळं. खोलल्यानंतर नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते कळेल. किती बिल फाटते, काय काय होते काय सांगता नाहीत. आजचा दिवस जाईल आमचा बहुतेक इथंच. एक दिवस तर 100% जाणार, कारण की बघू आता रिंगा पण टाकायला लागणार असं म्हटलेत नितीन मिस्त्री ऋषिकेशला खाली. बघू किती वेळ लागतो आणि थोड्यात कळलंच काय काय करायला लागणार ते. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजचा तिसरा दिवस आहे. 8:30 वाजलेत सकाळचे. नितीन मिस्त्रीच्याच गॅरेजला आहे आम्ही अजून. काल काय आमचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. आज पूर्ण होईल. आज पूर्ण होता पण फार संध्याकाळ होईल, कारण की बरंच काम आहे. त्यांना कोल्हापूरला वगैरे मटेरियल पाठवून सगळं तिथून करून आणायचं आहे. आता बघूयात किती वेळ लागणार आहे, काय होणार आहे काय नक्की नाही सांगता येत. नितीन शेटच्याच गॅरेजला बसलो होतो. इथंच झोपलो होतो आम्ही आज. खूप बसलोय बघा. गाडी आपली बाहेरच आहे तिथं रोडला. आता एवढ्यातच उठलो, फ्रेश वगैरे नाही झालं. आता इथून बाजूला एक 4-5 किलोमीटर राजस्थानी ढाबा आहे. आता तिथं जाऊन आंघोळ वगैरे करायची, कारण की चिकमंगळूरला होतो तेव्हा आंघोळ केली ती. त्याच्यानंतर परत आता 2-3 दिवस झाले काय आंघोळ वगैरे काहीच नाही, त्यामुळे आंघोळ करायलाच लागणार. आता पुन्हा शेट येते आलेच बघा शेट पण. आता जाऊयात आंघोळ वगैरे करून निघूयात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.